5-6 वर्ष झाली, 6 वर्ष झाली. मी खंडाळ्याला आहे. शनी मंदिरच्या पाठीमागे माझं घर आहे. पावसाने पडलंय, हा पावसाने पडलंय घर. वारं कावदन, आखाडाचा महिना. आता ते बनवायचंय. हा ते बनवायचं. हे पिरू इकून इकून, हे पिरू इकून इकून ती घर बनवायचंय 1 महिन्यानी. सगळं कडणी चांगलं आहे, कडणी चांगला आहे. फक्त 7 पत्र पडलेत आतमध्ये, आताच पडलेत. त्याच्यामध्ये भरपूर सामाईन आहे. कोणच नाही राहत. मी इकडं आले, लेकापाशी राहते. कोणच राहत नाही. दरवाजाला टाळा लावलेला आहे. ओ एकटे काय देव आहे घरात रात दिवस. शंकर भगवान, शंकर भगवानाच्या मोर काही चालतं का कुणाच? पैसे नाही जमलं, कर्ज काढायचं. हा कर्ज काढायचं. गरीबाच्या घराला कोणी देईल ना. हे धंद्यावर आहे. धंदा झाला तर 1000 रुपये भेटतात. हा 1000 होते, 1000. आणि मालाला 600 रुपये जाते. गाडीला भाडं 100 जात आहे. ती मीठ मसाला पिलेटी ती आणायला ती 100 जातात. म्हणजे 700 रुपये त्यालाच जाते. 200-300 रुपये शिल्लक राहते. कधी काल 80 रुपये धंदा झाला टाके इळाचा. 80 रुपये फक्त इथंच एवढ्या जागेत 80 रुपये. ही पिरू उधार आणलाय. हा पिरू उधार आणलाय. काकडी रोख आणली. आज काकडी 80 रुपये किलो होती. काल मार्केट बंद होती ना. खंडाळा लोणावळा महाराष्ट्रच बंद होतं. तर मग आपल्या काकडीला कोण हे करतंय. मग आज 80 रुपये काकडी. त्या 80 मधून एक सकाळपासून 10 रुपये गिराईक झाले. आत्ताच बघा. ऊन आहे म्हणून इथं बसले मी. नाही तर इथं आता डोक्यावर घेऊन फिरायचं. गार 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 गार. माकडाला बी टाकायचे. माकडं ओढून बी निघते. हा माकडं ओढून बी निघते. गेल्या आठवड्यात 4 किलो पिरू आणला उधार. उधारच आणला होता. 480चा पिरू आणला होता. किती? 480चा. मग काय झालं, तिथं पिरूचं टोपलं ठुलं. तर ती एक बाई काय म्हणली, चल इकडे खाली जाऊ, लाकडाला जाऊ. चल बोले आणू एवढी एवढी. तर तिला आहे ना बोर्डाचा साठा भेटला. तिने आपला गोळा करून आणला. तर मला जर दिसलं इकडे कुणीतरी बाईने पिरून याला. मी आले ना तर एवढं असं 2च होतं बघा. अख्खा पिरून याला आणि बाई घेऊन इकडे पळत सुटली. मी ती लाकडे तिथं टाकले. वर आले तर ती बाई पळती तिकडे पिरू घेऊन. काय पकडून फायदा आहे तिला. ती किती दिवस खाणार. मग त्या बाईला काल मी 100 रुपये दिलं. परवा दिवशी 100 रुपये दिलं. सकाळी 100 रुपये दिलं. अजून किती राहिलं रे 480 मधून. हा 180 येतं ना. ती आता उद्या ह्या पिरूत निघालं तर द्यायचं, नाही तर कर्ज होते. अहो ही पिरूच काय, मी लय काम केलंय. मी धुण्या भांड्याचं काम केलंय. अजून म्हणलं तर मी बंगल्यानी काम केलंय. तर या बंगल्यात एका मी 40 वर्षी काम केलंय. तर या पायावर डायनिंग टेबलवर परशी होती मार्बलची. त्याच्यावर गटुडं ठुलेलं होतं. हा गटुडं ठुलेलं होतं. मग त्या गटुडं उचलाय गेले धुयासाठी. भिजू घालू म्हणलं. मग आतला पुसून घेऊ आणि मग धुवू. ती निघल चकाचक. तर ती उचलाय गेले तर ती परशीत पडली बघा अंगावर. तर हे करंगळीत 20,000 रुपये गेलं. त्या वट्टी असा मोठा वटा होता. त्या वट्यावर सगळं
बकर कापले म्हणे रगातच झालत. त्या ज्या ज्या परशी होती ना त्याला चक्कर आली. मग त्यांनी मला तिला उचलून रिक्षा मागव, रिक्षात घालून नेली. रिक्षात घालून नेली का कशात घालून नेली मला जीवानी विलाय. आणि मग नंतर म्हणलं हळद ओळखी, हळद तरी बसवू तिथं. त्या हळद आणली तर चटणीचीच होती, लय आग पडली. मग नंतर मी आरडाय लागले, लय गोंधळ घातला, काय कळू नका. हा मग माझा पोरगा आणि सून इकडे मुंबईला चालले होते. मुंबईला चालले होते, मित्राचा साखरपुडा का काय होता. तिथं फोन आला 2 बाऱ्या. 2 बाऱ्या. तर माझा पोरगा म्हणला काय भानगड झाली आज फोन लय फिरायला. आईला बरं वाटा नाही. आईला बरं वाटा नाही, घरी माघारी फिरवा गाडी. आईला बरं वाटा नाही. आईच्या पायाची करंगळी तुटली म्हणते. आईची पायाची करंगळी. मग करंगळी तुटली म्हणजे आली. तवर म्हणजे हे केलंय बोलले, त्या बाईनं केलंय म्हणले. टाक घालतो म्हणला. आता टाक कशाला घालायचं, ती करंगळी एका बाजूला झाली, मी एका. टाक कुठं घालायचं, त्याला म्हणलं टाक नको घालू. आता कशाला टाक घालतोच, करंगळी तुटून बाजूला पडली ना. 2 महिने रगत पडत होत. हे वाघजाईला म्हणलं रक्त बंद होऊ दे बोलले. रक्त बंद होऊ दे, तुला चुळी पाताळणे आणि कोंबडा सोडते बोलले. ज्याने केलं त्याच्यात पदरात घालून सोडला आईला कोंबडा. आईला 700 रुपयाचा कोंबडा सोडला, 200 रुपयाची साडी नेसवली, 101 रुपयाचा आईला हार तूर नारळ दिलं. काय परमेश्वर कमीच तुझ्या आशीर्वादाने करणार आहे. तेच करायचं बस आता, राम राम दुसरं नाही, तेच काम करायचं. पिरू नसल्यावर अजून आणायला जायचं, उधार आणायला जायचं. उधार देत्यात, उधार देत्यात. पिरूचं कर्ज देणार नाही. पिरूचं कर्ज देणार नाही. 100 रुपयाचं तेल देवाला घालणार, 1 किलो. शिंदे आडनाव आहे का तुमचं? 1 किलो पहिलं तेल घालणार देवाला. नाही घालायचं ना ते. घालतय आम्ही, घालतय. असं कुणी दिलं ना आमच्या परपंचाला ठूक नाही. आमच्या परपंचाला ठूक नाही. तुमचंही भलं व्हावं, आमचंही भलं व्हावं.